धरले मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार. खरं तर या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे सुरेश भाऊ भुमरे या ठिकाणी उपस्थित, आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते संतोष भाऊ मुरकुटे, ज्येष्ठ नेते आदरणीय विठ्ठल मामा रगडे, आदरणीय व्यंकटरावजी तांदळे, डॉक्टर सुभाष कदमजी, प्रेरणाताई वरपुडकर, ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि गंगाखेडच्या शहरातल्या प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी माझी असं त्यांनी ह्या राजकारणाच्या समाजकारणाच्या माध्यमातून जेव्हापासून या ठिकाणी कार्यरत आहेत तेव्हापासून दोन्हीही काम, मग आमच्या जयश्रीताई असतील, श्रीराम प्रभूजी मुंडे असतील, या ठिकाणी उपस्थित अभय गुंडगिरजी, श्रीनिवासजी मुंडे, सरिताताई पारवे, या भारतीय जनता पार्टी शहराचे अध्यक्ष रवी जोशीजी, अजित जाधवजी, नामदेव शिंदेजी, रत्ना सोळंकेजी, अरुण कोल्हेजी, भारत जाधवजी, संतोष टोलेजी, आकाश टोळजी, माऊली जाधवजी, अरुण मुंडेजी, रुपाली जोशीजी, मीनाक्षी काळेताई, सविताताई चौधरी, व्यंकटेश चंदेलजी, दिलीप गिरामजी, प्रदीप मुंडेजी, मल्लिकार्जुन लांडकेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर, मोठ्या संख्येने जमलेले भारतीय जनता पार्टीला मानणारे सर्व माझे सहकारी, ज्येष्ठ नेते, गावातील सर्व व्यापारी, महिला भगिनींना माझा नमस्कार. खरं तर इतकं सुंदर स्वागत झालं रामप्रभूजी, मला तर वाटलं मी माझ्या जिंतूरमध्येच आणि एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये, प्रेमाने, कारण मला चेहऱ्यावरती तो प्रेम, विश्वास, तो उत्साह जाणवत होता. आणि निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती की निवडणुकाचं बिगुल वाजले, स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजलेला आहे आणि सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पेक्षा मतदार हा हुशार आहे आणि त्यांना माहिती आहे, म्हणून मतदारांचा हा उत्साह सुद्धा मला जाणवला येताना सर्व मार्केटमधून. काही दिवसापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी संभाजीनगर येथे बैठक घेतली. प्रत्येक विभागाच्या आढावाची बैठक ही होती आणि त्या ठिकाणी सर्व आपले वरिष्ठ नेते होते. संतोष भाऊ, तुम्हाला माहिती, त्या दिवशी साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवरती ठरवा की कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुका आपल्याला लढायच्या. आणि मग आम्ही ठरवलं होतं, जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे, आपले सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आम्ही ठरवलं महायुतीच्या आपल्या सगळ्या मंडळींच्या सोबत चर्चा करूया की कशा पद्धतीने आपल्याला ही निवडणूक लढायची. परंतु आपले या ठिकाणचे महायुतीचे सहकारी आमदार साहेबांनी आधीच घोषणा करून टाकली की आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. म्हणून तर आमचं काम खूप सोपं झालंय, कारण की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी टिकवून ठेवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं बीज रोवलं आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ज्यांच्या त्यागामुळे, ज्यांच्या विचारांमुळे इथं रुजली गेली, त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं विशेष लागतं आपल्या गंगाखेडमध्ये होता. या जिल्ह्यामध्ये केवळ गंगाखेडच्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद होती. गंगाखेडच्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला स्वतःचा त्याग करून जनतेसाठी धडपडणारे माझे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, सहकारी असतील, यांनी आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा झेंडा या जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने टिकून ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर गंगाखेडच्या मतदार आणि गंगाखेडच्या या मंचावर बसलेल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकार्यांनी. आणि आम्हाला कसं दिसणार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला फडकवायचा आहे. कारण की बघा, या राज्यामध्ये नाही तर देशामध्ये नाही तर जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. आणि देशामध्ये 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या कामाच्या बद्दल तर आपल्याला काय सांगायचं. आज शेवटचा घटक देशप्रेम, देशासाठी स्वाभिमान जगणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. आणि या ठिकाणी देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान, अभिमान वाढवण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालेलं आपण बघितलेलं आहे. राज्यामध्ये सुद्धा
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये मग 2014 पासून आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे आपले देवेंद्र असतील. आपल्या मराठवाड्याला आपल्या जिल्ह्याला भरभरून देणारं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे सिंचनाची कामं झाली, विकासाची कामं झाली असतील ते केवळ केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे म्हणून झालेलं आहे. आज सर्व व्यापारी मंडळी मोठ्या उत्साहामध्ये आपण जीएसटी उत्सव साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जीएसटी कमी केली आणि या ठिकाणी सर्वसामान्यांची दिवाळी आनंदामध्ये गेली. सर्वसामान्यांचं आयुष्य सुखकर झालं आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाबद्दल असलेला विश्वास आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला. एवढी मोठी अतिवृष्टी झाली परंतु या राज्यामध्ये आतापर्यंत कोणीही दिलं नाही एवढं पॅकेज आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेऊन शेतकऱ्याच्या पाठीशी राहण्याचं भक्कम असं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय. आपल्याकडे 245 कोटी पहिले 128 कोटी असे भरीव असा निधी आपल्या जिल्ह्यासाठी द्यायचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय. येणाऱ्या रब्बीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून रब्बीला पर हेक्टरी 10,000 रुपयाचं अनुदान आपलं सरकार देणार. हमी भाव प्रत्येक मालाला हमी भाव वाढवण्याचं काम सुद्धा आपल्याच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी रामप्रभूजी आपण शहराच्या विकासासाठी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत मग त्यामध्ये आपल्या शहराच्या लोकांना कोणाला रिंग रोड साठी जी आपण मागणी केलेली मी तुम्हाला सांगतो या देशामध्ये जिथं नाही तिथं रस्त्यांचं चांगलं जाळं उभं करण्याचं काम या देशाचे नेते आदरणीय गडकरी साहेबांनी केलेले. त्यांनी आता नवीन एक योजना आणली गती शक्ती योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शहरांना वळण रस्ता देण्यासाठी गती शक्ती योजनेच्या अंतर्गत आपल्या गंगाखेडला रिंग रोड करून घेण्यासाठी आपण सर्वजण मिळून गडकरी साहेबांना लवकरच भेटूया. त्याच्या पद्धतीने मागणी मी केलेलीच आहे पालकमंत्री म्हणून पण तुम्हाला सगळ्यांना सुद्धा घेऊन जाते कारण आपण सर्वजण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी किती योगदान देतं याची जाणीव गडकरी साहेबांना सुद्धा आपण गती शक्तीच्या माध्यमातून गंगाखेड शहरासाठी आपण रिंग रोड लवकरच मान्य करून घेऊ. त्याचबरोबर शहरी घरकुलचा विषय आपण या ठिकाणी सांगेल. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलं 2014 ला पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर या देशातल्या प्रत्येकाला मी फक्त घर देणार आणि ही योजना सातत्याने चालू आहे. या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सांगताना मला अभिमान वाटतो. आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2.5 लाख पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलं पूर्ण झालेली आहेत आणि शहरी आवास योजनेच्या अंतर्गत सुद्धा 90,000 घरकुलं पूर्ण झालेली आहेत आणि राहिलेल्यांना सुद्धा घरकुलं आता मिळणार आहे. आणि मी मागेच रामप्रभूजी आपण मी आले होते तेव्हा सुद्धा या प्रांत अधिकाऱ्याला सांगितलं इथे जागा आयडेंटिफाय करा आणि तिथे सुंदर अशी कॉलनी आपण शहरी आवास योजना आणि म्हाडाच्या माध्यमातून बनवून जेणेकरून प्रत्येकाला हक्काचं घर मिळालं पाहिजे, सुंदर कॉलनी तयार झाली पाहिजे. त्या कॉलनीमध्ये सगळ्या सुखसोयी आपण ह्या शहरी आवास पंतप्रधान शहरी आवास योजनेच्या माध्यमातून उभ्या करू. विश्वकर्मा योजनेबद्दल आपण सांगितलं या देशामध्ये पहिल्यांदा 12 बलुतेदारांचा ज्यांनी विचार केला ते म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. विश्वकर्मासारखी योजना मोदीजींनी आणली आणि ज्यांचा छोटा मोठा व्यवसाय होता त्यांच्या व्यवसायाला आणखी प्रगती करता यावी, व्यवसाय आणखी वाढला पाहिजे त्यासाठी विश्वकर्मा योजना आली आणि प्रत्येक कुटुंबाला 1 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य विश्वकर्मा योजनेअंतर्गत दिलं आणि तुम्ही प्रत्येकाचे या ठिकाणी अर्ज भरून घेतले आणि जे पात्र लाभार्थी होतील त्यांच्यासाठी तुम्ही काम केलं. खरंच ह्या सगळ्याची जाणीव मतदार बंधू ठेवणारच आहे. MSCBच्या बद्दल आपण सांगितलं की नवीन वस्त्यांमध्ये दारांची अडचण आहे. पालकमंत्री मी झाले तेव्हापासून तुम्हाला सांगायचे मागच्या DPDC मध्ये पण सर्वात जास्ती निधी MSCB साठी गंगाखेडमध्ये दिला होता आणि यावेळेस सुद्धा 4.5 कोटी रुपये गंगाखेडसाठी MSCB ला आपण दिलेले आहे. एवढाच नाही तर गंगाखेड तालुक्यामध्ये पिंपळदरी येथे RDSS योजनेअंतर्गत पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण 5 MVA चा उद्घाटन झाला आपल्या हस्ते. ADB अंतर्गत आपण अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर 5 MVA चे महापुरी उपकेंद्र आणि इसाद उपकेंद्र इथे नवीन 5 MVA चे मंजूर केलेले.
क्षमता वाढीसाठी आपल्याकडे मरडसगाव उपकेंद्र आणि सवारगाव उपकेंद्रासाठी आपण क्षमता वाढून घेतलेली आहे आणि शहरामध्ये तुम्ही मला त्या दिवशी एक निवेदन दिलं की एक्सप्रेस लाईन घ्यावी आणि इथे जास्त ड्रिपिंग होते त्याची सुद्धा आपण सूचना दिली. पण मला विचार करतो संतोष तर मागच्या डीपीटीची सगळ्यात जास्त एमएससीला निधी आम्ही गंगाखेड विधानसभेत दिला. ह्या नियोजन समितीमध्ये पण आम्ही सगळ्यात जास्त निधी एमएससीचा गंगाखेड विधानसभेमध्ये दिला. तरी शहराच्या लोकांची लाईटची अडचण कशी काय समजली नाही या मंडळींना. पण काही हरकत नाही, आपण विभागाला सूचना देऊ आणि तातडीने या गंगाखेड शहराची विजेची समस्या सोडवण्यात येईल हा शब्द तुम्हाला व्यक्त. पिण्याच्या पाण्याची अडचण आपण सांगितली. आज एवढं मोठं काम जल जीवन मिशन असेल शहरी नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत लाखो करोडो रुपये आपलं सरकार, केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार पिण्याच्या पाण्यासाठी देत आहे. तरी देखील या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण कशामुळे आहे याच्याकडे सुद्धा आपण जातीने लक्ष. खताचा कारखाना आपण आपल्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी बघा रोजंदारीच्या इथं संधी उपलब्ध नाही म्हणून मोठ्या संख्येने आपले तरुण बाहेर जिल्ह्यांमध्ये मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये जातात आणि जर एवढा मोठा कारखाना उभा केला होता पण 7-8 वर्षापासून तो का बंद झालेला आहे त्याला सुद्धा पूर्णत्वाकडे चालू करण्याची जबाबदारी मी या ठिकाणी. कोरोना काळामध्ये आपण सेवा केलेली आहे बघा. सख्खे लेकर सख्खे स्वतःचा मुलगा सुद्धा आई वडिलांना कोरोना काळामध्ये दवाखान्यामध्ये जाऊन भेटण्याची हिंमत करत नव्हता. कितीतरी आपण उदाहरण असे बघितले की अंत्यविधी करायला काय डब्बा काय माझ्या वडिलांची आईची तब्येत कशी आहे विचारायला सुद्धा कोणी नव्हतं. पण रामपूरमध्ये तुम्ही या शहरातल्या प्रत्येक कुटुंबातला मोठा मुलगा ह्या पद्धतीने या शहरातल्या लोकांची काळजी घेण्याचं काम केलेलं आहे. मला खात्री आहे की या शहरातले मतदार हे जागरूक मतदार. एवढ्या वर्षापासून तुम्ही जे कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत याची जाणीव निश्चितच हे मतदार बंधूभगिनी ठेवणार आहे. प्रेरणाताईंनी सांगितलं की लक्ष्मीचा जास्त असं होणार नाही कारण हा मतदार सुद्धा चांगलं वाईट कोण याची पारख ठेवणारा हा मतदार आहे. त्या निवडणुकांमध्ये बघा लोकसभेच्या वेळेला पण अनेकांनी अनेक फंडे वापरले, अनेक लोकांच्या मनामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण करून द्यायचे प्रयत्न केले आणि मग लोकसभेला त्यांना यश आलं तर वाटलं तसंच पुनरावृत्ती विधानसभेला होईल. पण तशा पद्धतीने झालेली नाही कारण या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या कामाची पावती, या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या कामाची पावती या राज्याच्या मतदारांनी दिली. महायुतीच्या बाजूने कौल दिला. तरी देखील आज ह्या सगळ्या निवडणुका आमचे बंधू संतोष भाऊंनी सांगितलेलं त्यांचा मदतीचा हात या ठिकाणी राहणार आहे. रामप्रभूजी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बहीण सुद्धा या निवडणुकांमध्ये जशा पद्धतीची मदत मेघना बोर्डीकरांकडून आपल्याला अपेक्षित असेल ती करण्यासाठी कुठेच कमी पडणार नाही. शेवटी आपण म्हणतो युद्धामध्ये सगळं काही माफ असतं तशा पद्धतीने पण मला खात्री आहे या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला भारतीय जनता पार्टीला मानणारा माझा सहकारी आज ह्या संमेलनातून ह्या स्नेह मेळाव्यातून एकच निश्चय करून जाणार आहे की आजपासून जेव्हापर्यंत मतदार मतदानाच्या बूथ पर्यंत जाणार नाही तेव्हापर्यंत आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी फडकावत राहावा. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका यावी यासाठी सर्वजण सहकार्य करणार आहात का? आज एवढ्या मोठ्या आनंदात उत्साहात या सर्व मंडळींनी मला या ठिकाणी स्वागत केले. एवढा तुमचा उत्साह बघून मला खात्री पडते. संतोष भाऊ मला खात्री पडते तसं भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व जिल्ह्यामधलं ह्या गंगाखेड विधानसभा आणि गंगाखेड मध्ये होतं. गंगाखेडवाले सगळ्या माझ्या सहकारी आणि सगळ्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या विचारांवरती आतापर्यंत आमचं अभिमान स्वाभिमान टिकवून ठेवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्वांनी केलं आहे आणि मला खात्री आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपले अटलजींच्या कविता आठवतात की 35 वर्षापूर्वी त्यांनी म्हटलं अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा. आणि या गंगाखेड मध्ये कमल खिलवण्याचा कमल या ठिकाणी उगवला पाहिजे ह्याची
जबाबदारी तुमची, आमची, माझी, सर्वांची आहे. ही जबाबदारी आपण घेणार आहात का सर्वजण? एकदा तुम्ही हात वर करून मला विश्वास द्या. आपल्याकडून फक्त मी आजपासून रोज 2 तास भारतीय जनता पार्टीसाठी मागते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा या गंगाखेड नगरपालिकेमध्ये आपण भारतीय जनता पार्टीसाठी भारतीय जनता पार्टीचा आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांचे परत एकदा मनापासून आभार मानते. आणि जिंतूर प्रमाणे या गंगाखेडची सुद्धा जबाबदारी ही माझी असेल असा शब्द तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी जयश्रीताई तुम्हाला देते. आज माझं भाषण संपवून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की जनता दरबार आपला कापसे मंगल कार्यालयामध्ये आहे. त्या जनता दरबाराला आपण सर्व अडचणी सोडवण्यासाठी यावं. पण ह्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण आमच्या सोबत एका विश्वासाने असाल ही